राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय। हवामान खात्याकडून आज राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काही ठिकाणी वादळाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईमध्ये पुढील 24 तास वातावरण ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 25°C आसपास असेल। कोकणात देखील आज हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। कोकणातील काही भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा अर्थात 30-40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोकणात देखील आज हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। कोकणातील काही भागांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे पुढील 2 दिवस राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।